बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत नाना पटोलेंची माहिती। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, 17 तारखेला आरोपीला केली होती अटक। बदलापुरातील नराधमाचा आरोपपत्र घेण्यास वकिलांचा नकार। कल्याण कोर्टातील वकिलांनी आरोपी अक्षय शिंदेचं आरोपपत्र घेण्यास नकार दिल्याची माहिती। बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन करणाऱ्या 22 आरोपींना कल्याण रेल्वे कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। आरोपींची आधारवाडी कारागृहात रवानगी केली जाणार। रेल्वे पोलिसांनी अटक केलेल्या आंदोलकांवर दाखल अजामीन पात्र गुन्ह्यांविरोधात वकील आक्रमक। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची वकिलांची मागणी। आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। बदलापुरातील आंदोलन राजकारणानं प्रेरित होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरही 8 ते 9 तास आंदोलन सुरू होतं। आंदोलक लाडकी बहीण योजनेचे पोस्टर घेऊन आले होते, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया। उद्रेक समजू शकतो, पण त्वरित फाशी द्या असं होत नाही। शक्ती विधेयकाचंही कायद्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। उज्ज्वल निकम हे भाजपचेच आहेत, ते आता वकील राहिलेले नाहीत, संजय राऊतांची टीका। बदलापूर प्रकरणी उज्ज्वल निकमांच्या वकील म्हणून नेमणुकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आक्षेप। शिक्षण संस्था आणि वकील एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचे आंदोलन। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात आंदोलन। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। महाविकास आघाडी सरकारमध्ये मी गृहमंत्री असताना आरोपींना फाशी देण्यासाठी शक्ती कायदा आणला, त्याला 3 वर्ष झाले, मात्र केंद्रानं त्याला मंजुरी दिली नाही। अनिल देशमुखांचा आरोप। काल बदलापूरला गेले होतो आणि पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली। एका पीडित कुटुंबियाचीही भेट घेतली। सोमवारी 26 तारखेला बैठक घेणार आहे। नीलम गोरे यांची माहिती। जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे। बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्ला बोल। प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमा। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आदेश। बदलापूर घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडवर। बदलापूरमधील आंदोलन राजकीय होतं असं म्हणणारे नालायक जरांगेंची सरकारवर सडकून टीका। गृह खातं चालवणारा व्यक्ती द्वेषी असल्याच्याही जरांगेंचा हल्लाबोल। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ पवईमध्ये ठाकरे गटाचा मूक मोर्चा। आरोपीच्या फाशीसाठी महिला आघाडी रस्त्यावर। बदलापूर घटनेचा भंडाऱ्यामध्ये ठाकरे गटाकडून निषेध। लाडकी बहीण योजनेचे 1500 नको, महिलांना सुरक्षा द्या, आंदोलकांची मागणी। बदलापूरमधील घटनेच्या विरोधामध्ये नवी मुंबईतील वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचं आंदोलन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची आंदोलकांकडून मागणी। अमरावती शहरामध्ये शरद पवार पक्षातर्फे इरविन चौकात निदर्शनं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फोडल्या बांगड्या। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। अहमदनगरमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मेहर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचा मोर्चा। चिमुकलीनं हातामध्ये दोरी घेऊन आणि संबंधित आरोपीचा फोटो घेऊन फाशीची केली मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलापुरातील घटनेचे पडसाद। शहरातील क्रांती चौकात चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाचं आंदोलन। सरकार विरोधात आंदोलक महिलांची जोरदार घोषणाबाजी। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये ठाकरे गटाची जोरदार निदर्शनं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन। पदाधिकाऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी भंडाऱ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी। लाडकी बहीण योजनेच्या 1500 ऐवजी महिलांना सुरक्षा द्यावी अशा घोषणा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.